आता केमिकल रिॲक्शन्स ऑफ अमाइन्स मध्ये आपण पहिली केमिकल रिॲक्शन कोणती पाहिली तर व्हाय आर अमाइन्स बेसिक इन नेचर. अमाइन्स बेस आहे. अकॉर्डिंग टू अरेनियस कन्सेप्ट झाले, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉस्टेड कन्सेप्ट झाली, अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट झाली. ठीक आहे, फर्स्ट केमिकल रिॲक्शन. नंबर सेकंड केमिकल रिॲक्शन कोणती घेतली? ऍसिटायलेशन ऑफ अमाइन्स. ऍसिटायलेशन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम फ्रॉम अमाइन्स बाय ऍसिटाइल ग्रुप. म्हणजे ऍसिटायलेशन कॅरिड आउट बाय युजिंग ऍसिटायलेटिंग एजंट आहे. ऍसिटायलेटिंग एजंट म्हणजे कोणता की ज्या कंपाउंड मध्ये ऍसिटाइल ग्रुप आहे ते. ऐसे दो कंपाउंड है, एक तो एसिटाइल क्लोराइड है और दूसरा एसिटिक अनहाइड्राइड. बराबर है. एसिटाइलेशन कैरिड आउट इन प्रेजेंस ऑफ पायरिडीन है. पायरिडीन क्यों हमने लिया? वो बेस है, क्योंकि हमारे पास जो बाय प्रोडक्ट फॉर्म हुए उसको एब्जॉर्ब करने का काम किसका? पायरिडीन का. रिवर्सिबल रिएक्शन अवॉइड करने का काम किसका? पायरिडीन का. इसलिए हमने पायरिडीन लिया. ठीक है, तो एसिटाइलेशन में दो हुए बाय यूजिंग एसिटाइल क्लोराइड और दूसरा एसिटिक अनहाइड्राइड. ठीक है. तीसरी महत्वाची रिएक्शन होती रिएक्शन विथ नाइट्रस एसिड. रिएक्शन यूज्ड टू डिस्टिंग्विश प्राइमरी, सेकेंडरी, टर्शियरी अमाइन. बराबर है. या रिएक्शन विथ मिक्सचर ऑफ सोडियम नाइट्रेट एंड डाइल्यूट HCl के साथ कोल्ड कंडीशन. अब सवाल यह कि यही रिएक्शन क्यों डिस्टिंग्विशन टेस्ट है? क्योंकि प्राइमरी अमाइन अल्कोहल देता है, सेकेंडरी अमाइन नाइट्रोसो कंपाउंड देता है, ऑयली कंपाउंड देता है, और टर्शियरी अमाइन हमको सॉल्ट देता है. बराबर है. सेकेंडरी अमाइन का टेस्ट का नाम दिए वाला लिबरमन्स नाइट्रोसो अमाइन टेस्ट. बराबर आहे. इथपर्यंत झालं बेटा आपलं. त्याच्यानंतरची हेडिंग काय? त्याच्यानंतर हेडिंग आहे अल्कायलेशन. अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. व्यवस्थित लक्ष द्या. माझ्यासोबत लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता अल्कायलेशन ऑफ अमाइन म्हणजे काय पहा बेटा. प्राइमरी अमाइन है, प्राइमरी अमाइन रिएक्ट्स विथ अल्काइल हॅलाइड है. आता अल्कायलेशन म्हणजे काय ना की रिप्लेसमेंट ऑफ हाइड्रोजन एटम फ्रॉम अमाइन बाय अल्काइल ग्रुप. द प्रोसेस इज नोन एज अल्कायलेशन. अमाइन से हाइड्रोजन निकाल दो, अल्काइल ग्रुप अटैच कर दो, प्रोसेस का नाम अल्कायलेशन. ठीक है. आता पहा इथे हाइड्रोजन कंबाइन्स विथ हॅलोजन टू फॉर्म बाय प्रोडक्ट HX तैयार झाला. एसिड है. चलो फॉर्म क्या हुआ? सेकंडरी अमाइन तैयार झाला इथं. बर. आता ही रिएक्शन कॅरिड आउट इन प्रेजेंस ऑफ बेस है. व्हाय इट इज बेस है? बाय प्रोडक्ट कोण आहे? एसिड आहे. मग बेस कोणता घेणार तुम्ही? सोडियम कार्बोनेट घ्या, NaOH घ्या. टू अवॉइड द का रिवर्सिबल रिएक्शन है. हुआ. तो प्राइमरी अमाइन से क्या फॉर्म हुआ? हमको सेकेंडरी अमाइन मिल गया. नेक्स्ट सेकंड स्टेप परत. आता अल्कायलेशन अगेन सेकंडरी अमाइन रिएक्ट्स विथ अल्काइल हॅलाइड. काय तयार होणार? टर्शियरी अमाइन तयार झाला बेटा. बाय प्रोडक्ट परत HX तयार झाला. बर. When primary amine reacts with 2 moles of alkyl halide, जेव्हा आपण 2 मोल अल्काइल हॅलाइडचे गेलो तेव्हा आपल्याला टर्शियरी अमाइन मिळाला. जेव्हा प्राइमरी अमाइन आणि अल्काइल हॅलाइड 1:1 प्रोपोर्शन है, सेकेंडरी अमाइन है. हाइड्रोजन निकाल दिया, अल्काइल ग्रुप अटैच कर दिया. ठीक है. थर्ड स्टेप मध्ये रिएक्शन पहा. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमाइन कंटेन लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. बराबर आहे. अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर नोन एज काय? बेस आहे. बरं बॉन्ड कोणचा तयार होते? तर कोऑर्डिनेट बॉन्ड याच्यात. मग आता या रिएक्शन मध्ये पहा. या रिएक्शन मध्ये जेव्हा प्राइमरी टर्शियरी अमाइन अल्काइल हॅलाइड सोबत रिएक्ट व्हायलाय, जेव्हा रिएक्ट केल्यानंतर आता पहा हा जेव्हा बॉन्ड ब्रेक व्हायला बेटा R आणि X मधला. X हॅलोजन आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह है. X कैरीज निगेटिव चार्ज है, R कैरीज पॉजिटिव चार्ज है.
हे इलेक्ट्रॉन रिच आहेत. मग काय रिॲक्शन काय ती नायट्रोजन लोन पेअर देते अल्काइल ग्रुपला. बरं दिल्यानंतर कोणता बॉन्ड तयार होणार तर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. आपण रिप्रेझेंट या फॉर्म मध्ये करतो बेटा याला. R4N+ आणि X- तयार झालायच्या. बर याच्यामध्ये हे 1 2 3 तर कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. बरोबर आहे. आपण याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू. चला 3 कोव्हॅलेंट बॉन्ड झाले. बर हा बॉन्ड कोणता आहे तर कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, X निगेटिव्ह चार्ज. कोव्हॅलेंट बॉन्ड आहे 3, एक कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, सॉल्ट आहे, प्लस मायनस आहे. म्हणजे आयनिक बॉन्ड सुद्धा आला. म्हणजे तिन्ही प्रकारचे बॉन्ड आले याच्यामध्ये. झालं क्लिअर इथं. म्हणजे प्रायमरी अमाइन पासून तयार झाला सेकंडरी, नंतर झाला तुमचा टर्शरी, नंतर फायनली काय तयार झाला. हे जे तयार झालेलं आहे काय क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे किंवा टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड बन गए. बराबर है. आता कोई बोलेगा सर ये फॉर्म कैसे होता है. मला सांगा NH4Cl है, अमोनियम हैलाइड है. अमोनियम हैलाइड से अगर हमने चारों हाइड्रोजन अगर निकाल दिए और चारों हाइड्रोजन निकालने के बाद अगर 4 अल्काइल ग्रुप अटैच कर दिए तो मुझे बात बताओ क्या कंपाउंड फॉर्म हो रहा है. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बन गए. पुढे आपल्याला आहे व्हाट इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, हाउ इट इज प्रिपेयर्ड. ठीक है. बर हे झालं अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. अल्कायलेशन ऑफ अमाइन्स बेटा. ठीक आहे. आता मला सांगा या अल्कायलेशन ऑफ अमाइनच्या ठिकाणी मी आता हेडिंग काय घेतो पहा. मिथायलेशन. मिथायलेशन ऑफ मिथाइलामाइन. मिथायलेशन ऑफ मिथाइलामाइन. व्यवस्थित लक्ष द्या काय ते. आता पहा हे मिथाइलामाइन परत अल्कायलेशनच येणार. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अगेन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड. काय डेफिनेशन आहे. मिथायलेशन ऑफ मिथाइलामाइन म्हणजे काय रिप्लेसमेंट ऑफ हाइड्रोजन एटम फ्रॉम अमाइन बाय कोणता ग्रुप आला था मिथाइल ग्रुप है. हाइड्रोजन निकाल दो उसकी जगह मिथाइल ग्रुप अटैच कर दो. तो मुझे बात बताओ क्या फॉर्म होने वाला है. एचआई बन गए यहां बाय प्रोडक्ट और ये सेकेंडरी अमाइन मिल गए यहां. डायमिथाइलामाइन तयार झालं. ओके. अगेन धिस डायमिथाइलामाइन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड आहे. मला सांगा काय तयार झालं ट्रायमिथाइलामाइन आहे. झालं इथं ट्रायमिथाइल आहे. तयार काय होणार क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे. रिएक्शन कोणती आहे मिथायलेशन ऑफ मिथाइलामाइन आहे. ठीक आहे. अगेन ट्रायमिथाइलामाइन. ट्रायमिथाइलामाइन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड है. देन इट गिव्स क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. कौन सा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट है टेट्रा मिथाइल अमोनियम आयोडाइड फॉर्म हुआ. झालं मिथायलेशन ऑफ मिथाइलामाइन झालं बेटा. काही प्रॉब्लेम याच्यात. बर अजून पुढे पहा बेटाच्या. आता मला सांगा समजा मी हेडिंग चेंज केली. मिथायलेशन ऑफ इथाइलामाइन. काय येणार आहे मिथायलेशन ऑफ इथाइलामाइन काय
हेडिंग काय त्याकडे लक्ष द्या, हेडिंग कडे मिथायलेशन आहे. अगेन हाइड्रोजन एटम फ्रॉम मिथाइलामाइन नहीं है, हाइड्रोजन एटम फ्रॉम इथाइलामाइन इज रिप्लेस्ड बाय मिथाइल ग्रुप है. चलो यहां हमने रिएक्शन लिया, इथाइलामाइन है, इथाइलामाइन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड है. क्या फॉर्म होता है यहां, सबसे पहले प्रोडक्ट फॉर्म हुआ इथाइल मिथाइलामाइन फॉर्म हुआ. राइट है. बर अगेन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड टू फॉर्म. आता काय येणार, इथाइल डायमिथाइलामाइन तयार झालं. अगेन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड, काय तयार होणार, इथाइल ट्रायमिथाइल अमोनियम, काय येणार, आयोडाइड आहे, तयार झालं बेटा. म्हणजे रिएक्शन कोणती झाली, अल्कायलेशन ऑफ अमाइन आहे, पण अल्कायलेशन मध्ये कोणती आहे, मिथायलेशन ऑफ इथाइलामाइन आहे. ठीक आहे. अगेन अगेन पहा याच्यामध्ये बेटा, मिथाइलेशन ऑफ एनालिन आहे, मिथायलेशन ऑफ एनालिन आहे. आता मला सांगा, मिथायलेशन ऑफ एनालिन मध्ये हायड्रोजन ऍटम फ्रॉम मिथाइलामाइन आहे का, आपल्याला हायड्रोजन कशातून काढायचा बेटा, काय हेडिंग आपली, म्हणून घेतला इथं एनालिन, फिनाइलामाइन, अमाइनोबेन्झीन रिएक्ट्स विथ कोणासोबत आहे, मिथाइल हॅलाइड आहे, आयोडाइड घेतला. यस, अगेन रिप्लेसमेंट ऑफ हाइड्रोजन आइटम फ्रॉम aniline by methyl group. The process is known as methylation of aniline. लक्ष द्याले. ठीक आहे. पहिले प्रोडक्ट काय तयार झाला तो तुमचा इथं तयार झाला सेकंडरी अमाइन आहे. झाला बेटा इथं काय तयार झाला मिथाइल फिनाइल अमाइन झाला फॉर्म झाला. बर मला सांगा हीच रिएक्शन कंटिन्यू केली आपण. अगेन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड. हाइड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हाइड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अगेन मिथाइल ग्रुप. काय येणार डायमिथाइल फिनाइल अमाइन तयार झाला. बर अगेन रिएक्ट्स विथ मिथाइल आयोडाइड. चला पुढे काय तयार झाला ट्रायमिथाइल फिनाइल अमोनियम हॅलाइड म्हणजे आयोडाइड तयार झाला. बर अजून एक रिएक्शन तुम्ही करू शकता याच्यात. पहा अजून एक रिएक्शन करा. इथायलेशन ऑफ इथाइलामाइन काय येणार आता हाइड्रोजन आयटम इज रिप्लेस्ड बाय कोणता ग्रुप येणार आहे. हाइड्रोजन आयटम इज रिप्लेस्ड बाय इथाइल. बराबर आहे. पर याला असं लिहिलं तरी चालतंय. आता दुसरी हेडिंग देतो मी. इथायलेशन ऑफ मिथाइलामाइन
मिथाइलामाइन रिएक्ट्स विथ इथाइल हैलाइड. हाइड्रोजन एटम फ्रॉम मिथाइलामाइन इज रिप्लेस्ड बाय इथाइल ग्रुप है. इथाइलेशन ऑफ अमाइन है. चलो और एक हेडिंग देता हूं मैं. चलो या इथाइलेशन ऑफ एनिलीन है. हाइड्रोजन एटम फ्रॉम एनिलीन इज रिप्लेस्ड बाय इथाइल ग्रुप है. बस झालं ना एक्झाम्पल. विचारणार किती आहे तुम्हाला परीक्षेत. झालं का क्लियर? एनी प्रॉब्लेम?